लाचलुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजेच एसीबीने पुन्हा एकदा भ्रष्टाचाराविरोधात मोठी कारवाई करत रहाळपट्टी तांडा जटवाडा येथील ग्रामसेवकाला रंगेहात पकडले आहे। पाणी पुरवठा आणि घनकचरा व्यवस्थापनाच्या कामाचे बिल मंजूर केल्याचा मोबदला म्हणून 10,000 रुपयांची लाच स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली। टीव्ही सेंटर चौकातील एका हॉटेलमध्ये मंगळवारी रचलेल्या सापळ्यात राजोबा विठोबा काथार वय 50 वर्ष राहणार वसंतनगर जाधववाडी या ग्रामसेवकाला अटक करण्यात आली। तक्रारदार कंत्राटदाराने मौजे रहाळपट्टी येथे ग्रामनिधी योजनेअंतर्गत पाणी पुरवठा आणि घन कचरा व्यवस्थापनाचे काम पूर्ण केले होते। संबंधित कामाचे बिल ग्रामसेवकाने मंजूर करून अदा केले होते। मात्र बिलाची रक्कम मिळाल्यानंतर बक्षीस म्हणून 20,000 रुपयांची लाच मागण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। या मागणीमुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराने एसीबी कडे धाव घेत 16 फेब्रुवारी रोजी करण्यात आलेल्या पडताळणीत 20,000 रुपयांची मागणी झाल्याचं स्पष्ट झालं। तडजोडीनंतर 10,000 रुपये स्वीकारण्याचे आरोपीने मान्य केल्याचंही निष्पन्न झालंय। यानंतर एसीबीने मंगळवारी हॉटेलमध्ये सापळा रचला। पंचांच्या उपस्थितीत काथार यांनी 10,000 रुपये स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने त्यांना तात्काळ ताब्यात घेतले। ही संपूर्ण कारवाई नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यात आली। दरम्यान आरोपीच्या जाधववाडी येथील निवासस्थानी जप्तीची प्रक्रिया सुरू असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही उशिरापर्यंत सुरू होती। या कारवाईमुळे स्थानिक प्रशासनात खळबळ उडाली असून भ्रष्टाचाराविरोधात एसीबीने दिलेला हा ठोस संदेश मानला जातोय। द पोलीस न्यूज ब्युरो, संभाजीनगर।